नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द वेट ही पोयम बघणार आहोत. द वेट म्हणजे काय? वेट हा वेटरनरी डॉक्टरचा शॉर्ट फॉर्म आहे. जे वेट डॉक्टर असतात ते प्राणी आणि पशु यांची चिकित्सा करतात, म्हणजे ते प्राणीमात्रांचे डॉक्टर असतात. तर आपण सुरू करूयात. टू बी सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट needs knowledge exceedingly wide. For each of the patients he is likely to get possesses a different insight. म्हणजे to be successful and competent weight needs knowledge exceedingly wide. जर एकदम सक्सेसफुल आणि सक्षम पशुवैद्य बनायचं असेल तर त्याला अत्यंत विस्तृत असे नॉलेज पाहिजे. For each of the patients, he is likely to get possesses a different insight. जे पण ॲनिमल असतात ते त्यांच्या आतमधली जी ही असते रचना ही वेगवेगळी असते, तर ते डॉक्टरला कळायला हवेत. ही मस्ट नो वाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क. त्यांना हे कळायला पाहिजे की मांजर हे ती मिल्क का नाही पिते, का ती मना करते पिण्यासाठी. वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. कुत्रा आहे तो बोन का नाही खाते, हाड का नाही खाते. वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क. जे घोडा असतो त्याचा जो कोट असतो तो रेशमासारखा चमकत का नाही आहे. वाय द पॅरेट डज नथिंग बट ग्रोन. जो पोपट आहे तो काहीच का करत नाही, पण तो असं दुःखाचा साऊंड का काढत आहे हे डॉक्टरला कळायला पाहिजे. वाय द डक अँड द चिकन्स आर फेलिंग टू ले. जे बदकं आणि चिकन्स असतात ते अंडे का नाही घालत आहे. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड्स सिंग्स. कॅनरी बर्ड आहे त्याचा आवाज एकदम फिका का पडला. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इन्क्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. जर वेटरनरी डॉक्टरला झूमध्ये बोलवलं तर त्यांना अशा अनेक प्रकारचे केसेस आहेत ते मिळतील. त्यांना अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल, त्यांना त्याचे उत्तर यायला हवे. इफ द लॉयन्स कॉट कोल्ड. सिंहाला जर सर्दी झाली. इफ द झेब्राज गेटिंग ओल्ड. झेब्रा म्हातारा व्हायला लागला तर. इफ द सेंटिपेड हॅज ट्रबल विथ हिज फीट. जर सेंटिपेड म्हणजे गोमच्या पायामध्ये काही दुखापत झाली असेल तर. इफ द हिप्पोज फीलिंग इल. हिप्पोज आजारी पडला असेल तर. इफ द बायसन्स गॉट चिल. गव्हाला सर्दी झाली असेल तर. इफ द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम द हीट. जर आर्टिक कोल्हा असेल तो उष्णतेला बळी पडला असेल तर त्यांना हे सगळ्यांची उत्तरं द्यायला हवीत. इफ सम virulent disease has attacked the chimpanzees. If the tortoise hasn't stared for several years. If the bear's too full of buns. If the cobra eats her sons. If the panther has a wife who chews his ears. जर इफ सम विरुलंट डिसीज हॅज अटॅक द चिंपाझीज. जर चिंपाझीजला एखादा विरुलंट डिसीज झाला, म्हणजे विरुलंट डिसीज म्हणजे विषाणूजन्य रोग जो व्हायरसनी होतो तो. इफ द टॉर्टॉईज हॅझंट स्टेअर्ड फॉर सेव्हरल इयर्स. काही वर्षापासून जर टॉर्टॉईज जागेवरून हल्लाच नसेल तर. इफ द बिअर्स टू फुल ऑफ बन्स. जर अस्वलाला खूप सारे केस असतील तर, खूपच जास्त असतील तर. इफ द कोब्रा इट्स हर सन. जर कोब्र्याने त्याच्या मुलाला खाल्लं असेल तर. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स. जर जो नरचित्ता असेल त्याच्या बायकोने त्याचे कान खाल्ले तर. इफ जिराफ्स हॅव हॅड अ टीफ अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टीफ. जर जिराफ असतात ना ते
मानेने भांडणं करतात. जर त्या भांडणामुळे जर त्यांची नेक याची ताट झाली असेल तर अ टीफ म्हणजे भांडण. If Hans will not laugh at keeper's jokes, if the monkeys pinched his tail, if the rhino's looking pale, if the elephant eats paper bags and chokes, if hyenas means Taras will not laugh at keeper's joke. कीपर्स जोक म्हणजे जो झूमध्ये कीपर असतो, जो प्राण्यांची काळजी घेतो. जर हायन्स त्या कीपर्सच्या जोकवर हसली नाही तर इफ द मंकीज पिंच्ड हिज टेल, जर माकडाने जर त्याच्या टेलला शेपटीला पिंच केलं असेल, चिमटा घेतला असेल तर इफ द रिनोज लुकिंग पेल, जर गेंडा हे पेल पडले असतील तर पेल म्हणजे निस्तेज पडले तर इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, जर हत्तीने कागदांच्या पिशव्या खाल्ल्याने ते खाऊन ते गुदमरले असतील तर इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प, इफ द कंगारू वोंट जम्प, इफ द crocodile turns cannibal and bites, they run away and get that omniscient the weight and expect him to put everything to rights. If the camel hurts his hump, जर कॅमलच्या हंपला, तो कुबडा असतो ना, त्याला जर दुखापत झाली तर इफ द कंगारूज वोंट जम्प, जर कंगारू येथे उड्या मारण्यात अक्षम झाले तर इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स, कॅनिबल म्हणजे नरभक्ष म्हणजे माणूस असेल त्यांना खाणारा. जर क्रोकोडाईल मगर माणसाला खायला निघाली किंवा त्यांचा चावा घेत असेल तर दे रन अवे अँड गेट दॅट ओमनिसेंट द वेट, तर ते सगळे पळून जातात आणि जो वेट असतो ज्याला ओमनिसियंट म्हणजे सर्व ज्ञान असतं त्याला बोलवतात ते अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट्स, आणि त्याच्याकडून हे एक्सपेक्ट करतात की ते सगळ्यांना ठीक करेल. प्रोफाउंडली आय पिटी द वेट हू मस्ट पे सच अ व्हेरी great deal for his pay. My son, I advise you most strongly to earn your living an easier way. Don't attempt to attend the zoological crowd. A far more advisable plan is to call yourself doctor and so be allowed to treat the illness of a man. Profoundly म्हणजे खोलवर, म्हणजे आपल्या हृदयातून. आय पिटी द वेट, मला वेटची दया येते. हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे, जे वेट असतात त्यांची सॅलरी इतकी जास्त नसते पण त्यांना इतकं सारं ज्ञान घ्यावं लागतं एवढ्याशा फीससाठी, तर मला त्यांच्यासाठी खूप दया येते. माय सन, माझ्या मुला, आय ॲडवाईज यू, मी तुला एक ॲडवाईस देतो, मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. तुझी लाईफ असते ना, तुला जर काही अर्न करायचं असेल तर ते एकदम सोप्या मार्गाने कर. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झूलॉजिकल क्राऊड इज अ फार मोर ॲडवायजेबल प्लॅन इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ अ मॅन. जर तुला डॉक्टर बनायचं असेल तर माणसांचं बन, त्यांचे आजार दूर कर, पण कधीच या प्राण्यांच्या क्राऊडमध्ये जाऊ नको. हीच एक मी तुला ॲडवाईस देतो, असे कवी त्यांच्या मुलाला सांगतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, संपली ही कविता.